नमस्कार सगळ्याक. कोंकणी किचनात तुमगेलं स्वागत असा. आज हांव करू लागला बटाट्याचे चिप्स. हे चिप्स एक पटी करून तुम्ही सुकवून दवरले न्ही, तुम्ही वर्षभर तुम्ही हे खाऊ शकता आणि हे उपासासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि कश करचे म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओत पळया आणि कोंकणी किचनाक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका. बटाट्याचे चिप्स करू हांव हिंगा 1 किलो बटाट घेतला आणि ते बरे स्वच्छ करून धुवून घेतला आहे. आणि असे लांबट आकाराचे बटाट घेतला नी चिप्स करू आमका बरे जाता. आता मी हे पहिल्या ह्याची पुरा साल खाण घ्या आणि पटापट अशी साल काढचे आणि हे बटाट आमका उदका घालून दवरजा, नाजाल्यार हे पुरा बटाट काळे जातात. आता हे उदका घाण घेता. आता अशेच कर बाकीचे बटाट तासून घेता. अशकन सगळे बटाट्याचे साल खाण आहे उदका घाण घेतले आणि हे एक पटी हे बरे कन धुवून घेतले बटाटे पुरा आणि परत हे उदका घाण दवरला. उदका घाण घेतल्यार हे बगी काळे पडनात, नाजाल्यार वाऱ्यात संपर्कात येऊन हे पुरा काळे पडतात बटाटे. हा एक आयदनात थोडेशे उदक घालून घेतला आणि हे बटाट्याचे चिप्स करू असले टायपाची किसणी घेतला. हे जे बटाटे स्लाइस एकदम पातळ पातळ जातात. आता हे हा अश दवरता आणि अशकन एक बटाट घेऊन अशकन करते वयचे स्लाइस. अशकन पुरा पातळ असे स्लाइस कन घेवचे. हे पळया कितले मस्त पातळ स्लाइस जालात. अशेत कन हांव बाकीच बटाट्याची पुरा स्लाइस कन घेता आणि हे आमका डायरेक्ट उदकाकच घाण घेवचे, परत बाहेर दवरचे ना, किसेचे आणि उदका घालचे. हांव आता अशेत कन घेऊन पुरा बटाट कन घेता. अशकन हे सगळे बटाटे स्लाइस कन घेतले. हे पळया कितले मस्त दिसू लागला, एकदम ट्रान्सपरंट आणि पातळ. आणि ही किसणी खंयचे आयदना दुकानात तुमका इझिली मेळटले. हे किसणीन एकदम फास्ट जाता करूक. आता एक 5 मिनिटातच हाय पुरा 1 किलो चिप्स कन घेतले. हिंग आता अनेक तोप घेतला आणि तितूत बी उदक घालून घेतला. आता आमके हे बटाटे अशकन धुवून घेऊ ते दुसरे तोपा घालून घेऊ जाय. एक पटी आहे बरे कन धुवून घेतले. आता परत एक पटी अशेत कन धुवून घेवचे आणि दुसरा आयदना घालून घेवचे. दुसरा आयदना बी आहे थोडे उदक घालून घेतला. हे अलगद असे उठेचे आणि दुसरा आयदना घालचे. अशेत कन आमके 3 ते 4 पटी करू जाय. हे आता दुसरे पटी उदक काढून घेतले हितूतले. हे पण या उदका कलर कसे असा अजूनही ट्रान्सपरंट अशी उदक येईल ना. आता हांव आणि 2 पटी अशेत कन घेऊन धुवून घेता. बटाट्यातले पुरा धवे उदक वयत परत बरे कन धुवून घेवचे. हे एकदम उदक असे ट्रान्सपरंट जाऊ जाय. धवे उदक उरल्यार हे चिप्स काळे पडू शकता. हाय तोपात आणि थोडे उदक घाण घेतला. हे आमका बटाट पुरा बरे भिजू जाय हितूत. आता हांव हितूत एक लहान असे फटके तुकडे घेतला. हे पळे हितूत ल्हान होड ना. आता हे हांव ह्या उदकात एक 5-6 पटी अशेत फिरयता. हितूत घाण दवरते ना. हे पळे हातीतच असं अशकन मात्र थोडे वेळ फिरयचे एक 5-6 पटी. हे जे चिप्स बरे धवे जातात. आता हे काढू लागला आणि हे खिंचे बी किराणी दुकानात मेळटले आणि हे का तुरटी बी म्हणतात. आता हे हांव असे 1-2 तास दवरता उदकात. 1-2 तास जाला आता. आता मी हे बटाट शिजवून घ्या.
बटाट शिजोवक हांवें हिंगा व्हड आयदन घेतला तोप आनी तितूंत बरें खूब उदक घालून घेतला। जर तुमी ल्हान आयदन घेतल्यार ते बटाट एकमेकाक चिकटतात आनी समाज शिजनात ते। आनी जर तुमचे कडेन व्हड आयदन ना जाल्यार बटाटे 2 पटी करून घाला, पण एकच पटी करून ल्हान आयदनां घालनाकात। आतां हे उदक थोडे वेळ बरें सळसळू दवरया। उदक बरें खतखतलें। आतां हेल फटके तुकडो आसा न्ही ते हेजेर झाडीचेर दवरला आनी 1-2 मिनट हांव हे अशें दवरता उदकांत। हेजेर बी चिप्स बरे धवे जातात। आता हांवें खांड घेवंक लागला फटके तुकडो। आमी हितूंत चवी प्रमाण मीठ घालून घेया। आता मी उदकांत बटाटे स्लाइस घालून घेवचे। उदकांतल्यान काडचे आनी गरम उदकांत घालचे। हे करू थोडो बेजार दिसता, खूब काम आसा अशें, पण एक पटी तुमी करून दवरल्यार हे आरामात वर्सभर तुमी खावू शकता। आता आमकां हे बटाटे जास्त शिजोवचे ना, एक 80% म्हळ्यार 80% पर्यंत हे शिजोवन घेवचे। अजून शिजले ना हे, आनी एक 2-3 मिनिट दवरूं जाय। आनी हे अशें करून मदें तशें चाळटे रावूं जाय, नाजाल्यार हे बटाटे एकमेकाक अशें चिकटतात। आता आमी बटाट शिजले का पळया। खूब गरम आसे। हे एकदम चिकटते ना, म्हळ्यार जास्त शिजले ना हे पळय अशें करून आमी तुकडो केला, तुकडो जाती आसा म्हटल्यार हे आता शिजला। आता आमी हे बटाट खाण घेया। बटाट काडू हांवें एक चाळणी घेतला आनी तितूंत पुरो हे खाण घेता। फटाफट खाण घेवचे, जास्त शिजू दिवचे ना। आनी गॅस बंद करून घेवचे आनी हे अशें करून पुरो बटाट खाण घेवचे। अशेंच करून हांव सगळे चिप्स खाण घेते आसा उदकांतल्यान। आमगे गॅलरीत बरो धग येता, तशें म्हण हांवें हिंगा एक कॉटन वडणी घालून घेतला। आता तेजेर आमी बटाटे चिप्स घालून घेया। अशें करून बटाटा चिप्स घालून घेवचे पुरा। गरम गरम आसतना घालू जा म्हण काय ना, पण हे एकच कडेन पुरा उरला न्ही आनी तितूंतच ते वाफेंत शिजून येता, तशें म्हण हे जाता तितले बेगीन सुको घालचे। अशें करून पयस पयस घालचे। आता तशेंच करून बाकी सगळं घालून घेता। अशें करून हांवें सगळे बटाट्याचे स्लाइस सुको घातले। आता हांव अशेंच करून 2 दिवस हे धगा सुकोवन घेतले, ते नंतर तुमकां दाखयत हांव कशें सुकले नंतर हे कशें जाता म्हण। हे 2 दिवस हांवें बरे कडक धगा सुकोवन घेतले। हे पळया कितले मस्त सुकला। आता हे तुमकां फ्राय करून बी दाखयता। हांव हिंगा एक कायलीत तेल गरम करून दवरला। आता तेल तापले का पळया, एक ल्हानशें हांव घालून पळयता। अजून तेल मात्र बरें तापलें ना हे। आता तेल बरें तापले, आता हांव हे घालून घेता। हे पळया कितले मस्त फुलता, कितले बरें करून फास्ट फ्राय जाता पळया। आता हांवें अशेंच करून बाकीचे बी करून दाखयता।
आमचे फ्राय करतना गॅस मात्र मीडियम दवरजा, एकदम होड दवरचीना म्हटलं हे बगी करपत आत होड दवरल्यार। एक बारीक ते मीडियम गॅसीचेर दवरून हे भाजून घेवचे। हाय थोडे फ्राय करून घेऊन प्लेटा खाण घेतले। हे पळय कितले मस्त भाजला। हे तुम्ही बी एक पटी नक्की करून पळया आणि हे व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगेल धन्यवाद।